ज्या जनतेच्या न्यायालयामध्ये फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी 1500 रुपयाला मतं विकत घेतली, किती 1500 रुपयाला मतं विकत घेतली आणि अत्यंत बोगस लोकांना सुद्धा त्या योजनेचा लाभ दिला। महिलांच्या योजनेचा लाभ पुरुषांनाही मिळू दिला, लाखो अपात्रतांना सुद्धा मिळू दिला। अशा लाखो लोकांना 1500 रुपये देऊन ऐन निवडणुकीमध्ये आपण एक विजय प्राप्त केला। ते भ्रष्ट जनन्यायालय आहे। भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तुम्ही जनता न्यायालयाचा देखावा उभा करत असाल तर तुम्ही देशाच्या लोकशाहीवरती बरं का संकट आणताय। ईव्हीएमचा घोटाळा करून तुम्ही हे जनता न्यायालय निर्माण केलेलं आहे। प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करून त्या भ्रष्टाचाराचा पैसा मतदारांना देऊन तुम्ही या जनता न्यायालयाची निर्मिती केलेली आहे आणि हाच निकाल सर्वोच्च न्यायालयात लागेल ही धमकी आहे का? ही धमकी आहे का? एका बाजूला नरेंद्र मोदी सांगतात मी तुमच्या पाठीशी आहे, गद्दारांना सांगतात मी तुझ्या पाठीशी आहे। दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सांगतात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आमच्या बाजूनच निकाल लागेल। तुम्ही काय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायमूर्तींना भेटून आलात का? त्यांना काय धमक्या दिल्यात का? जनतेला कळू द्या, देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे। या देशाला संविधान, लोकशाही आहे। या देशामधल्या संविधानिक संस्था ज्या पंडित नेहरूंच्या काळापासून निष्पक्षपातीपणे काम करत होत्या, निवडणूक आयोगासारख्या आणि सर्वोच्च न्यायालयासारखा, तुम्ही त्यांना भ्रष्ट करण्याचा आणि त्यांना दबावाखाली आणून निकाल देण्याचा प्रयत्न करत असाल तर या देशातली जनता ते सहन करणार नाही। लोक आता जागे झालेले आहेत। आपण काल लखनौला पाहिलं असेल, शाळेतली मुलं सुद्धा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली आंदोलन करण्यासाठी। देवेंद्र फडणवीस कृपा करून आपल्यावर म्हणजे तुमच्यावर संकट ओढवून घेऊ नका। बाकी जे काय इतर टोळ्या आहेत त्यांचं काय करायचं ते आम्ही बघू, कुठे टोळ्या, तुम्ही त्यात पडू नका। हे तुमचं काम नाही। उगाच ओढून ताणून काही वेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा तर ताणेपर्यंत तुटू नका, धमक्या देऊ नका। न्यायालयाला त्यांचं काम करू द्या। तुम्ही जी धमकी दिलेली आहे न्यायालया संदर्भात की सर्वोच्च न्यायालयात हाच निकाल लागेल, हे आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवरती आणणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ध्वजारोहण झालं, चांगली गोष्ट आहे, हो द्या ना, त्यांची जवळीक वाढल्याचं मग ठीक आहे ना। जवळीक वाढणं म्हणजे काय असतं? हा शासकीय सोहळा आहे, तो का भारतीय जनता पक्षाचा किंवा फडणवीस कुटुंबाचा व्यक्तिगत सोहळा आहे का? कोणाचा सोहळा आहे? देशाच्या स्वातंत्र्य दिनाला अलीकडच्या काळामध्ये खाजगी स्वरूप आलंय। मग लाल किल्ल्यावरचा असेल किंवा महाराष्ट्रातला असेल किंवा राज्यातला असेल, भारतीय जनता पक्षाला असं वाटतंय की देशाला स्वातंत्र्य 2014 साली मिळालं मोदी प्रधानमंत्री झाल्यावर। मग त्यांनी त्या दिवशी स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा केला पाहिजे। ती जी तारीख आहे मोदींनी शपथ घेण्याची, तुम्ही शोधा, मी विसरलो। मग त्यांनी जरा वाटत असेल की स्वातंत्र्य दिन हा खाजगी मालमत्ता आहे आमची, मला गंमतच वाटते। ज्यांचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1% सहभाग नाही किंवा ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्याला विरोध केला आणि ज्यांनी ब्रिटिशांना मदत केली, ते स्वातंत्र्य दिनावरती भाषण देत आहेत लाल किल्ल्यावरून, मंत्रालयातून। हे या जगातलं 8वं आश्चर्य आहे। जगात असं कधी घडलं नव्हतं। आणखी एक विषय होता की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी अमित शहांवर कठोर टीका केली आहे। ते असं म्हणतात की लायक नसलेले गृहमंत्री असा त्यांचा उल्लेख करताना अमित शहा अधिवेशनाच्या काळात संसदेतच आले नाही, सभागृहाला सामोरं जायला हवं होतं, तुम्ही घाबरता, हेच यातून सिद्ध झालेलं आहे। बघा, पृथ्वीराज चव्हाण काय चुकीचं बोलले? आम्ही तेच सांगतो, माणसाला महत्वाकांक्षा असायला हरकत नाही, पण महत्वाकांक्षेबरोबर लायकी सुद्धा असायला पाहिजे, असं मी नेहमी म्हणतो। लायकी नसेल आणि महत्वाकांक्षा असेल आणि पदावर असेल तर त्या पदावर बसलेली व्यक्ती देशाचं, लोकशाहीचं आणि स्वातंत्र्याचं नुकसान करते आणि जनतेचं नुकसान करते। त्या पद्धतीनं आज अमित शहा हे नुकसान करतायत देशाचं। त्यांनी